तशा महिला सुरक्षा तर अजिबात दिसत नाही. तर महिला सुरक्षेवरती आपलं काम असणार आहे. आणि या विभागातलं मी म्हणते की ज्या मतदारसंघातून मी उभी आहे तिथे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच सांगेन की पाणी प्रश्न गंभीर आहे, तो करायचा आहे. कचऱ्याचा प्रश्न देखील गंभीर आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर आहे. त्याचबरोबर वाढती नशेखोरी जी शहरात झालेली आहे. पत्रकार आहे, पत्रकारांसाठी भविष्यात काय योजना आहे? 99% पत्रकार पॅकेज याच्यावर डिपेंड आहे. नक्कीच त्याला घर नाही 99% लोकांना. नक्कीच पत्रकारांसाठी पण सर, मी स्वतः पत्रकार आहे म्हटल्यानंतर पत्रकारांसाठी ज्या काही योजना असतील त्या आपण त्याची अंमलबजावणी नक्कीच करू. घर असेल किंवा आणि बरेच काही आहे, पण मी आता तुम्हाला इथे बोलणार नाही आहे. प्रत्यक्षात ते केलं तर बरं वाटेल. बोलून मी आश्वासित करणं ते राजकारण नको आहे. आपल्याला वाटतं का ही सरकार जे अगोदरची सरकार पत्रकारांसाठी न्याय केलेला आहे? अगोदरच्या सरकारने आणि सध्याच्या सरकारने न्याय केलेला आहे का पत्रकारांसोबत? पूर्णपणे नाही सर, समाधानी नाही आहोत. पत्रकार म्हणून समाधानी नाही आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा मी थोडंसं तुमच्याकडे पुन्हा एकदा आकर्षित करू इच्छिते की तो म्हणजे सुलभ शौचालय. आता जे औरंगाबाद शहर आहे, ऐतिहासिक सिटी आहे, इथले लोक आहेतच, पण बाहेरचे लोकसुद्धा औरंगाबाद फिरायला येतात. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद, बरोबर. कारण काय, हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे पहिल्यांदा शहर आणि नंतर मग बुद्ध लेणी वगैरे आहेत, अजंठा एलोरा आहे, हे फिरण्यासाठी शहराकडूनच जावं लागतं. तेव्हा काही व्हिजिटर्स विदेशीसुद्धा असतात. मग त्या लोकांसाठी सुविधा हवी. जेव्हा मी आता पाहत असताना जेव्हा विदेशी लोकांना पाहिलं, ते पायी प्रवास करतात, ते कुठल्याही व्हेकल्स वापरत नाही आहेत, वाहनांचा वापर करत नाहीत, कारण त्यांना शहर बघायचं असतं. मग अशा वेळेला शौचालय असणं गरजेचं आहे. स्थानिक महिलांना सुद्धा शौचालय असणं गरजेचं आहे. पुरुषांसाठी सुद्धा ती सुविधा असायला हवी. तर ही सुविधा कुठेतरी इथे कमतरता मला जाणवत आहे ऐतिहासिक शहर म्हणून. तर शौचालयाचा मुद्दा सुद्धा आपण अग्रस्थानी पाण्यासोबत ठेवलेला आहे. येत्या 20 तारखेला औरंगाबाद असेल किंवा अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात जिथे मतदान होणार आहे, तर सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती असणार आहे की सर्वांनी येऊन मतदान जरूर करावं. तो आपला मताचा अधिकार आहे, तो बजावावा संविधानात दिलेला, आणि योग्य उमेदवार निवडावा ही मी अशी विनंती करते. मी औरंगाबाद मध्यमधून उभी आहे. माझं नाव कांचन चंद्रकांत जांबोटी, निशाणी आहे हंडी आणि नंबर आहे 17. तर सर्वांना मी विनंती करते की आपण भरघोस मताधिकार आपला वापरून मला मतदान करून निवडून द्यावं आणि भविष्य आपलं पुन्हा आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन उज्ज्वल करूया.